नमस्कार मित्रांनो, मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जुनी जे जन्माची नोंद आहे ती कशी करतात त्याच्याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। ठीक आहे, तर CRS मध्ये जे आहेत बरेच कमेंट मी माझ्या चॅनलवर वाचलेले आहेत की प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम येत असतो। तर CRS मध्ये हा एक प्रॉब्लेम आहे की जुनी जन्माची जी नोंद आहे ती होत नाही आहे किंवा ती कशा प्रकारे करायची याची ॲक्च्युअल माहिती बऱ्याच केंद्र चालकांना नाही आहे। तर जुनी नोंद कशी करायची याच्याबाबतचा आजचा व्हिडिओ आहे। आज जवळजवळ 1975 ची नोंद आपण करणार आहोत। ठीक आहे, त्याचा आपल्याला आदेशसुद्धा आहे आणि ग्रामपंचायतला नोंदसुद्धा। ठीक आहे, जर नोंद नसेल तर आदेश काढणं कंपल्सरी आहे। तर प्रत्येकाने आपापला आदेश काढून घ्यायचा आहे किंवा त्या सदर व्यक्तीला त्या लाभार्थ्याला आपल्याला सांगायचं आहे की तुम्ही आदेश काढून घेऊन या 75ची। ठीक आहे, नॉर्मली 75च्या नोंदी जवळपास 70 पर्यंतच्या नोंदी आमच्या ग्रामपंचायतला उपलब्ध आहेत। तुमच्या ग्रामपंचायतला नसतील तर आपण सध्या तहसीलदार यांच्याकडून आदेश घेऊन तशा नोंदी करू शकतो। ठीक आहे, तर नवीन नोंदी जे आहेत ते जन्माची नोंद 1975ची किंवा जुनी, आता हा जो रेकॉर्ड आहे हा जवळजवळ 2022 पर्यंतचा याच्यामध्ये नोंद करता येते। त्याच्यानंतर जे आपल्याला नवीनमध्ये करायचे आहे। ठीक आहे, नवीनमध्ये इथं तुम्ही बघू शकता की डायरेक्ट रजिस्टर बर्थमध्ये ऑप्शन आहे, परंतु ओल्ड जे आहे ते ओल्ड डाटा बर्थमध्ये याच्यामध्ये तुम्ही कशी नोंद करतात किंवा जुन्या नोंदी कशा करायच्या। बऱ्याच जणांच्या कमेंट मला आलेल्या आहेत की 2004ची नोंद कशी करायची, 1900च्या याच्यातल्या नोंदी कशा करायच्या। तर त्याच्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, सुरू करू आजचा हा व्हिडिओ। ठीक आहे, तर सर्वांनी CRSचं लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन कोणाला करता येत नसेल तर त्यांनी मागचे व्हिडिओ बघून घ्या, सगळ्यांना माहिती आहे की लॉग इन कसं करायचं। ठीक आहे, त्याच्यानंतर इथं बघा होमच्या बाजूने बर्थचं ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये ॲड बर्थ इव्हेंट म्हणून एक ऑप्शन आहे, ओल्ड बर्थ इव्हेंट। ठीक आहे, ॲड ओल्ड बर्थ इव्हेंट म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारचा तुमचा जो जन्म नोंदणीचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे तो आपल्यासमोर ओपन होतो। ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकता की जनरल माहिती जी आहे ती समोर शो झालेली आहे। त्याच्यानंतर दुय्यम भाषा मराठी आहे आणि आपल्याला आता रिपोर्टिंग डेट जे आहे ते टाकायची। आता रिपोर्टिंग डेट म्हणजे काय, तर तुमच्या ग्रामपंचायतला त्यांची नोंद कधी आली। ठीक आहे, तर ही नोंद तुम्हाला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। नॉर्मली काय असते की 21 दिवसाच्या आजच्याच नोंदी आपण याच्यामध्ये घेतो। ठीक आहे, तर हे सुद्धा तशीच नोंद तुम्हाला टाकायची आहे की आपली जी नोंद आहे ते नोंद रिपोर्टिंग म्हणजे रिपोर्ट ग्रामपंचायतच्या मध्ये कधी झाला। कारण बरेच जण आदेश आणतात तर आदेशाची जी रिपोर्टिंग डेट असते ते आपल्याला टाकावायची असते, कारण की आपल्याला जो ग्रामपंचायतला आदेश ज्या दिवशी भेटला त्याच दिवशी आपण त्याचं रिपोर्टिंग डेट टाकतो। परंतु ज्यांच्या नोंदी जुन्या झालेल्या असतील त्यांच्या जन्मतारखेच्या 21 दिवसाच्या आतमध्ये टाकायच्या, ती ऑलरेडी नोंद कोणत्याही तारखेची असली तरी, कारण मग नंतर पुढे आपल्याला प्रॉब्लेम जातो आणि आपल्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून आदेश त्याच्यामध्ये टाकावा लागतो। ठीक आहे, तर आपण आता याच्यामध्ये रिपोर्टिंग डेट टाकणार आहोत। इथं तुम्ही बघू शकता डिसेंबर 22 पर्यंतच्या नोंदी आपण याच्यामध्ये घेऊ शकतो, परंतु आता आपण मागची घेत आहोत 1975ची नोंद आहे। ठीक आहे, 6व्या महिन्यातली नोंद आहे, तर आपण ही रिपोर्टिंग डेट घेतलेली आहे। त्याच्यानंतर नोंदणी क्रमांक खाली दिलेला असतो, तो नोंदणी क्रमांक याच्यामध्ये टाकायचा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर नोंदणीची दिनांक म्हणजेच रिपोर्टिंग डेट असते, नोंदणीची दिनांक आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। ठीक आहे, आपण याच्यामध्ये नोंदणीची दिनांक टाकत आहोत। इथं बघू शकता नोंदणीची दिनांक तुम्ही टाकलेली आहे। आता तुम्हाला इथं टाकायचं आहे बाळाची माहिती। बाळाची माहितीमध्ये आपल्याला जन्माची तारीख टाकायची आहे बाळाची, तर तुम्ही जन्माची तारीख जी आहे ते तुम्ही इथून टाकू शकता, याच्यामध्ये निवडून घ्यायचं आहे। ठीक आहे, बाळाची तारीख, त्याच्यानंतर कन्फर्म करून घ्यायची बाळाची जन्मतारीख काय आहे। तर त्याच्यानंतर पुढे जन्माची वेळ टाकली नाही चालते, पण लिंग टाकणे आवश्यक आहे। ठीक आहे, कारण तिथं रेड मार्क आहे, लिंग टाकलेला आहे। आधार होतं नव्हतं याच्याशी काही संबंध नाही आहे। ठीक आहे, तर इथं तुम्ही बघू शकता की आधारची माहिती तुम्ही नाही भरली, ठीक आहे, तरी चालते। इथं आपली आधारची माहिती नाही भरली तर चालते, फक्त पहिलं नाव टाकायचं आहे काय आहे। तर आता आपण टाकतो पहिलं नाव, टॅप करायचा म्हणजे जेणेकरून खाली माहिती ऑलरेडी तुमची मराठीमध्ये शो होईल। ठीक आहे, त्याच्यानंतर वडिलाचं नाव, त्याच्यानंतर सरनेम। ठीक आहे, तर हे इथपर्यंत आपलं झालेलं आहे। त्याच्यानंतर खाली तेच नाव परत टाईप करायचं आहे, म्हणजेच आपल्याला ते कन्फर्म करायचं आहे। ठीक आहे, आलो आपण आता याच्यामध्ये। त्याच्यानंतर खाली यायचं आहे, खाली आपल्याला वडिलांची माहिती त्यांची भरून घ्यायची आहे। इथं बघा तुम्ही वडिलांची माहिती आपल्याला भरायची आहे, तर इथं वडिलांचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे। ठीक आहे, टॅप केलं की मराठी होऊन जाते। ठीक आहे, त्याच्यानंतर मोबाईल नंबर किंवा आधार नंबर नाही टाकला तरी चालते, कंपल्सरी नाही आहे। त्याच्या खाली आल्यानंतर आपल्याला इथं त्यांच्या आईची माहिती जी आहे ते भरून घ्यायची आहे। इथं आपण आता आईची माहिती भरत आहोत। ठीक आहे,
आईचं नाव, पतीचं नाव, त्याच्यानंतर सरनेम, ही सगळी माहिती आपण भरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता खाली घेणार आहोत बाळाच्या जन्माच्या वेळी पालकांचा पत्ता काय होता. नॉर्मली जो पत्ता असेल तोच आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा असतो. आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत, महाराष्ट्राचा घेतलेला आहे. जिल्हा तुमचा जो असेल तो निवडून घ्यायचा आहे, तालुका निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं बघा शहर असेल तर शहर निवडायचं आहे, ग्रामपंचायत असेल तर गाव निवडायचं आहे. ठीक आहे, तर ग्रामपंचायत आहे म्हणून मी गाव निवडलेलं आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता मी डायरेक्टली माझी ग्रामपंचायत निवडली. पिनकोड इथं कंपल्सरी नाही आहे, टाकला तरी चालते आणि नाही टाकला तरी चालते. ठीक आहे, परंतु खाली पिनकोड कंपल्सरी आहे. ठीक आहे, खाली बघू शकता तुम्ही हे खालची जी माहिती आहे बिल्डिंग, हाऊस नेम, स्ट्रीट नेम हे नाही टाकलं तरी चालते, परंतु तुम्हाला तुमच्याकडे उपलब्ध असेल तर इथं टाकू शकता. आता इथं बघा बाळाच्या जन्माच्या वेळी पालकाचा कायमचा पत्ता एकच आहे काय. जर हो असेल तर येस करायचं, नाही असेल तर खाली तुम्हाला आणखी पत्ता टाकण्यासाठी एक ऑप्शन येते, तो तुम्ही इथं टाकून घेऊ शकता. ठीक आहे, ह्या अशा प्रकारे. जर नो असेल तर ही माहिती येते आणि येस असेल तर याची काही आवश्यकता नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर जन्माचं ठिकाण काय आहे तर ओल्ड डाटा, ओल्ड डाटानुसार जे आहे ते आपली टाकून घ्यायचं आहे. जे आपल्या ग्रामपंचायतचे सध्या नोंदणी आहे तेच याचं जन्माचं ठिकाण आहे. ठीक आहे, कारण की दुसऱ्या ठिकाणची जन्माची नोंदणी तुम्ही इथं करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथं जन्माची जे नोंदणी आहे, जे आपलं लॉगिन आहे त्यानुसारच ते जन्माचं ठिकाण आपल्याला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर माहिती देणाऱ्याचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, नॉर्मली वडील. ठीक आहे, नॉर्मली काय असतात की वडीलच नोंदणी करतात, त्याच्यामुळे सर्व ग्रामपंचायतला वडिलांचे नावं असतात, परंतु आदेश असेल तर आदेशाचा उल्लेख याच्यामध्ये करायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे. इथं खाली जे आहे ते माहिती मराठीमध्ये ट्रान्सफर होते. आता इथं खाली बघा सपोर्टिंग डॉक्युमेंट एक ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. सपोर्टिंग डॉक्युमेंट जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये अपलोड करायचाच आहे. इथं डॉक्युमेंटमध्ये जायचं, ओल्ड डाटा जो आहे तो सपोर्टिंग डॉक्युमेंटवर क्लिक करायचा. त्याच्यानंतर ब्राउज अँड अपलोडवर क्लिक करून जे आपली डाटा आपल्याला दिलेला आहे, जे तुमच्या ग्रामपंचायतची जे पुस्तक आहे त्या पुस्तकात जे नोंद आहे त्या पुस्तकाचं पान जे आहे ते स्कॅन करायचं आहे आणि याच्यामध्ये अपलोड करायचं. त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण तुमची माहिती जी आहे ते संपूर्ण माहिती याच्यामध्ये दाखवली जाते. ते एकदा चेक करून घ्यायची आहे. माहिती चेक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट याच्यामध्ये रजिस्टरवर क्लिक करायचं. ठीक आहे, रजिस्टरवर क्लिक केलं की तुमची जी नोंद आहे ते वर बघू शकता तुम्ही, ॲप्लिकेशन अप्रूव्हल सक्सेसफुल म्हणून ऑप्शन मेसेज आलेला आहे. आणि हे जे जन्माचं प्रमाणपत्र आहे तुम्हाला मी लाईव्ह डाउनलोड करून दाखवलेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे डिजिटली आहे. इथं QR कोडसुद्धा दिलेला आहे, तुम्ही डायरेक्ट याच्यावर डाउनलोड करायचा आहे किंवा डायरेक्ट प्रिंटसुद्धा करू शकता. ठीक आहे, हे झालं तुमचं जन्माचं प्रमाणपत्र रेडी. ओके, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता हे जन्माचं प्रमाणपत्र तयार आहे आणि हेच जन्माचं प्रमाणपत्र तुम्हाला सदर लाभार्थ्याला द्यायचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. हा आपला व्हिडिओ जो होता हा होता जन्माच्या ओल्ड डाटा इव्हेंटच्या नोंदणीबद्दल. म्हणजे जुन्या जन्माच्या नोंदी आहेत ग्रामपंचायत रेकॉर्डला, परंतु त्या नोंदी होत नाही आहेत, तर अशा प्रकारे तुम्ही नोंदी करू शकता. ठीक आहे, तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.